फक्त पैसा आणि हा जे दिखावा चालू आहे याच्यावर चालू आहे बीजेपीचा प्रचार। राज साहेबांनी केलेला विकास हे स्वतःचा विकास दाखवत आहे। आता ही पुन्हा संधी आलेली आहे, यांना नाशिकला दाखवून द्यायचं की नाशिक तर काय आहे। पण राज साहेबांनी जर विकास केला होता तर 17ला सत्ता का गेली? एकनाथ शिंदे गद्दार आहे। लोक त्यांच्या पाठीशी राहत आहेत। लोक त्यांच्या पाठीशी नाही, त्यांच्या 50 खोक्याच्या मागे आहे आणि आमच्या उद्धव साहेबांच्या मागे ही शिवसैनिक आहे। Brought to you by Global St. Angelo's Venture Funding. एकदम सगळे एकत्र आलात, कुठे कुठे गेलेलात प्रचाराला? प्रचाराला आता आम्ही पूर्ण आमचा भाग फिरलेलो आहे प्रचारामध्ये। काय बोलतात का नाशिक? आम्हाला चांगला रिस्पॉन्स भेटतोय प्रचारामध्ये, चांगला रिस्पॉन्स मिळतोय। मग ठाकरेंना यायची गरजच नाही। ठाकरे ब्रँड हा खूप चालणार आहे या इलेक्शन मध्ये। ठाकरे ब्रँड म्हणजे काय सांगा? ठाकरे ब्रँड म्हणजे पूर्ण ठाकरे, मनसे झाला, शिवसेना झाला, हे एकत्र येऊन जे आता प्रचार होणार आहे आणि पुढे ज्या निवडणुका होणार आहे याच्यामध्ये खूप फायदा होणार आहे ठाकरे ब्रँड। आणि मग सपोज नाही यश मिळालं मग नाही भेटणार आहे यश, मिळणार? होणार नाही असं होणारच नाही, ब्रँड हा चालणारच आहे। मला सांगा ठाकरे ब्रँड म्हणजे काय? ठाकरे बँड म्हणजे दोन भाऊ एकत्र आलेत आणि त्याचा फायदा पूर्ण महाराष्ट्राला होणार आहे। जे बाळासाहेबांचं जे स्वप्न आहे ते आम्ही साकार होताना बघतोय। इथे सत्ता राहिलेली आहे ना, तुमची सुद्धा, मनसेची सुद्धा सत्ता राहिलेली आहे, तरी सुद्धा नाशिककर भाजपकडे कसे वळाले? जेव्हा मनसे होते तेव्हा खूप सारा प्रचार झाला होता आणि तोच प्रचार आता आम्ही बघतोय की जसा जो पूर्वीचा प्रचार होता तो कुठेतरी या काळात तितका प्रचार झाला नाही, म्हणून हा फक्त पैसा आणि हा जे दिखावा चालू आहे याच्यावर चालू आहे बीजेपीचा प्रचार। काय आता ह्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा की ते पैसे वाटतात? आता दत्तक घेतलं होतं नाशिकला, काय दत्तक घेऊन काय केलेलं आहे? मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलं होतं ना, काय केलेलं आहे? मग आतापर्यंत विकास म्हणतात विकास केला. खड्डे तेच आहेत, जे खड्डे पडलेले आहेत यापेक्षा जास्त खड्डे पडलेले आहेत। तर काय तुमच्या नाशकातच किती मंत्री आहेत, तरी सुद्धा नाशिकचा विकास नाही. नाशिकमध्ये मंत्री आहेत, पण मंत्री कुठले आहेत? नाशिकचे मंत्री आहेत का? 3 आमदार आहेत नाशिकचे। एक प्रत्येक थोडी जिल्ह्याला मंत्रीपद असं नसतं ना, असं नसतं। 3 आमदार 2 टर्म निवडून आलेले आहेत, किती मंत्रीपद भेटले नाशिकला? बाहेरचे मंत्री येऊन इथं विकास कसा काय विकास होणार आहे? बाहेरचा मंत्री इथे येऊन विकास होणारच नाही ना। बोला काय? राज साहेबांनी केलेला विकास हे स्वतःचा विकास दाखवत आहेत। आता ही पुन्हा संधी आलेली आहे, यांना नाशिकला दाखवून द्यायचं की नाशिक तर काय आहे। पण राज साहेबांनी जर विकास केला होता तर 17ला सत्ता का गेली? मग हे राजकारण फिरत असतं ताई। आता काय झालं, नाशिककर जे आहे ना जागृत झाले आणि दोन्ही भाऊ एकत्र आले। इथे नाशिकमधले नाशिकचे झाडं तोडतायत, नाशिकमध्ये बाकीच्या सगळ्या अशा काही गोष्टी आहेत ते नाशिककरच करणार। इतर हा अंता नाशिकच्या विकास। आता ते थंड झालं ना सगळं आंदोलन, आता कुठे ते आंदोलन वगैरे सुरू आहेत, तर त्याचा कसा परिणाम होईल? हे बघ ताई, जर घराचा जो मालक असतो ना तो घराचाच मालक असतो, घराचा मोरका हा घरचाच असतो, बाहेरचा दुसऱ्या घरून आपण त्याला मोरक्या आणून बसवत नाही, बरोबर आहे का नाही? ते नाशिककर जे आहे हे शिवसेनेच्या पहिल्यापासून बालेकिल्ला आहे। मधल्या काळामध्ये हे 2-3 गट झाले, त्यामुळे हा विभागणी झाली, पण आता पुन्हा आता समोर पण एक शिवसेना आहे ना, तिथं तो त्याचा काही संबंधच नाही। ही दुसरी शिवसेना आहे, ती गद्दार सेना आहे। एकनाथ शिंदे गद्दार आहे। लोक त्यांच्या पाठीशी राहत आहेत। लोक निवडून त्यांच्या पाठीशी नाही, त्यांच्या 50 खोक्याच्या मागे आहे आणि आमच्या उद्धव साहेबांच्या मागे ही शिवसैनिक आहे। तुम्ही म्हणता, नाही, मला एक मिनिट तुम्ही थांबा, मला पहिले क्लिअर करा। तुम्ही म्हणताय 50 खोके खाल्ले, जरी खाल्ले असतील तरी तुमच्या दाव्यानुसार ते मंत्र्यांनी खाल्ले, लोक का निवडून देतील? अहो, लोक याच्याकरता निवडून येतात की त्यांच्याकडे पैसे आहे, त्यांच्याकडे धन आहे, त्यांच्याकडे पॉवर आहे, त्यांच्याकडे पोलिस आहे। आमच्या उद्धव साहेबांका आणि आमच्या राज साहेबांका ही मनसे आहे आणि ही शिवसैनिक आहे। हाच प्रश्न आहे ना, पैसे वाटत असतील तरी सुद्धा मग लोक का देतील मत? आता लोकांना काय आहे, विकास हवा नाही, लोकांना पैसा हवाय। काय म्हणणं, लोक पैसे घेतल्यानंतर फक्त तिकडे मत? पण आम्ही ह्या टायमाला आमच्या शिवसैनिकांना सर्व सांगतो की यांचा सर्व पैसा लुटून घ्या आणि आपल्या उद्धव साहेबांना प्रचंड बहुमताने विजय करा।